रोजमेरी वॉटर किंवा रोजमेरी इसेन्शियल ऑइल केसांना कशा प्रकारे लावायचं जेणेकरून आपले केस वाढतील आणि केस गळती कमी सुद्धा होईल, ते किती प्रमाणात वापरायचं आणि कसं तयार करायचं, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, हेअर केअरचे ना आपण खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहेत, पण मला स्वतःला हा एक व्हिडिओ बनवायचा होता आणि खूप जणींनी मला कमेंटसुद्धा केलेले होते की रोजमेरी वॉटरविषयी व्हिडिओ बनव आणि त्याच्याविषयी माहिती सांग. तर थोडासा वेळ लागला कारण की मी स्वतः अनुभवत होते त्या गोष्टी. 3-4 वेळेला यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी माझे काही एक्सपिरियन्स म्हणा किंवा काही गोष्टी शेअर करणार आहे. त्याच्यासोबतच त्याची स्वतःची जी एक माहिती आहे ती सुद्धा, आणि त्याच्यानंतर त्याचे वापर कसे करायचे, घरीच ते पाणी कसं तयार करायचं किंवा तेल, या सगळ्या गोष्टी आपण आता डिटेलमध्ये बघूयात. रोजमेरी वॉटर तयार करण्यासाठी बघा, ड्राईड लीव्ज जे आहेत की नाही, तर रोजमेरीचे मी लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत. लोकल मार्केट जरी असलं ना तरी ते आयुर्वेदिक शॉप असल्यामुळे तिथे मी खात्रीशीर गोष्टी घेते आणि तिथून वापरलेले आहेत, त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर असं शॉप असेल नसेल तर तुम्ही ऑनलाईन चांगल्या क्वालिटीचे लीव्ज जे आहेत की नाही ते मागवू शकाल आणि ते मागवा. आणि त्याच्यानंतर बघा, एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात जेमतेम 3-4 चमचे जे ड्राय लीव्ज आहेत की नाही रोजमेरीचे, तर ते टाकलेले आहेत. ते मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला उकळत ठेवायचं आहे. जसं जसं पाणी उकळू लागतं की नाही तसं तसं त्याचा कलर चेंज होतो. ब्राऊन कलर त्याचा हळूहळू आणि थोडासा रेडिशकडे जातो. आता बघा, लिव्हच्या प्रकारांवरती सुद्धा असू शकतं. काही म्हणजे वेगवेगळी जशी पानं असतील ना, कमी जास्त प्रमाणात कलर इकडे तिकडे होऊ शकतो किंवा कॅमेऱ्यात सुद्धा कमी जास्त दिसतो. थोडंसं उकळल्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवलेलं, कारण की बघा जसं जसं ते उकळायला लागलं की नाही तर त्याचा एक छान वास येऊ लागला. पहिल्यांदा ज्यावेळेस मी वापरत होते की नाही त्यावेळेस म्हणजे मी हे पहिल्यांदाच अनुभवत होते की खूप सुंदर वास येतो, कारण की तेलाचा वास येतो, रेडीमेड जे वॉटर भेटतं की नाही त्याचासुद्धा वास येतो आणि ज्यावेळेस हे उकळतं की नाही त्यावेळेस बघा लगेच वास यायला सुरुवात होते. म्हणून मी थोडंसं ते झाकून ठेवलं, कारण की त्याचा जो मेन फ्रेग्रन्स आहे की नाही ती स्मेल छान ती तशीच त्याच्यातच ॲड व्हावी राहावी म्हणून. आणि बघा, झाकून जवळजवळ थंड होईपर्यंत मी तसंच झाकून ठेवलेलं होतं उकळवून, आणि 10 मिनिट जवळजवळ उकळलं असेल. त्याच्यानंतर बघा थोडंसं पाणी कमी झालेलं आहे. मी 1 ग्लास भरून वापरलेलं आणि एक बघा वाटीभर एवढंच उरलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण काहीच ॲड करणार नाही. सुरुवातीला फक्त आपल्याला पाणी वापरायचं आहे, कारण की बघा याच्यात आणखीन काही गोष्टी आपण ॲड करू शकतो. पण सुरुवातीला बघा, जसं की आपण पहिलाच अनुभव घेत असाल ना तर बघा, फक्त तीच वस्तू वापरून बघायची, कारण सूट होते सूट होत नाही याच्यानुसार मग आपण पुढील प्रोसेस करू शकतो. तर हे रोजमेरी वॉटर तयार झालेलं आहे. आता उरलेलं जे आहे की नाही तर ते सुद्धा स्टोअर करू शकतो आपण फ्रीजमध्ये, पण मी 2 वेळेला वापरेल की नाही एवढंच तयार केलेलं आहे, कारण की 2 दिवसापुरतं. कारण की शक्य होईल तेवढं मी फ्रेशच वापरायचं म्हणजे जास्त प्रेफर करते आणि जास्त साठवून करत नाही कशाचं तेलाव्यतिरिक्त. त्याच्यानंतर बघा, पहिल्या दिवशी न पूर्णपणे आपल्याला स्कॅल्पला हे स्प्रे करायचं आहे, पूर्ण आणि चांगलं मसाज करायचं, कारण की रोजमेरीचा एक महत्त्वाचा गुण हाच आहे की तुम्ही जसं की हे वॉटर लावाल किंवा तेल लावाल त्याच्यानंतर जेवढं तुम्ही छान मसाज कराल ना तरच ते चांगलं वर्क करतं. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं किंवा एक चांगलं व्हायला मदत होते आणि त्याच्यानुसारच मग आपलं हेअर ग्रोथ किंवा हेअर ग्रोथ स्टिम्युलेट होतं. या सगळ्या गोष्टी की नाही खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू वापरायचं आहे. 15 दिवस वापरून बघा, 1 महिनाभर वापरून बघा, आठवड्यातून कमीत कमी 3 वेळेला तरी हे रोजमेरी वॉटर वापरायचं आहे, तरच विजिबल रिझल्ट्स दिसतील तुम्हाला. एकदा वापरल्यानंतर काहीही कळणार नाही. मला सुद्धा तेच अनुभव आला, कारण की पहिल्या वापरात तर असं काही वाटलंच नाही मला. पण कंटिन्यू वापरल्यानंतर की नाही हळूहळू म्हणजे कळतं की एक केसांना चमक म्हणा किंवा केसांचा एक बाउन्स वाढलेला दिसतो किंवा हेवी जाणवतात केस. आणि कंटिन्यू जर तुम्ही महिनाभर वापरत असाल ना तर न्यू हेअर ग्रोथ आणि हेअर फॉल कमी झालेलं सुद्धा दिसून येतो. तर बघा, पहिल्या दिवशी असं मी एकदम चांगलं हे केलेलं आहे आणि त्या दिवशी अजिबात केस धुतलेले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी परत जे उरलेलं पाणी होतं की नाही ते मी असं स्टोअर केलं आणि दुसऱ्या दिवशी परत वापरलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते पाणी वापरल्यानंतर मग मला तेल पण लावायचं होतं. तर तेल कसं बनवलं मी,
माझ्याकडे जे कोल्ड प्रेस होतं की नाही कोकोनट ऑइल, तर तेच मी वापरलेलं आहे, कारण की इकडे बॉईल करायचं होतं ना त्याच्यामुळे. आता हे ड्राय लीव्ज असल्यामुळे आपल्याला हे एकदम मीडियम, एकदम लो फ्लेमवरतीच हे थोडंसंच उकळवायचं आहे, म्हणजे खूप जास्त नाही, कारण की तेल आणि तेलात हे ड्राय जर टाकलं ना तर पटकन करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे फक्त थोडंसंच, किंवा मग मोठी प्रोसेस असते, तुम्ही तेलामध्ये ह्या लीव्ज टाकून, ही पाने टाकून ना असं उन्हात 2-4 दिवस ठेवू शकता, म्हणजे एक छान इन्फ्यूज होऊ शकतं हे हेअर ऑइल. पण याला खूप वेळ जातो, याच्यामुळे मी पटकन थोडंसं उकळून घेतलेलं आहे. आणि हे केल्यानंतर सुद्धा बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये याचा खूप छान स्मेल आलेला आहे आणि कलरसुद्धा तेलाचा चेंज झालेला आहे. तर तेलसुद्धा मी शक्यतो 2 वेळेला जेवढं मला लावायला लागेल की नाही, तर तेवढंच बनवलेलं होतं. आणि हे न गाळता तसंच ठेवलेलं आहे, कारण की हे ड्रायच असल्यामुळे हे खराब होणार नाही. आणि त्याचा जो एक स्मेल म्हणा, किंवा त्याच्यातले जे गुडनेस असतील ना, तर ते तेलात परत उतरतील म्हणून मी तसंच ते ठेवलेलं आहे. तर हळूहळू कलर पण चेंज होतो आणि खूप छान. जसं की मी माझ्याकडे रेडीमेड पण एसेन्शियल ऑइल आहे ना रोजमेरीचं, त्याचा जसा स्मेल येतो की नाही तसाच याचा येतो, आणि खूप छान वाटलं मला हे तेल बनवल्यानंतर. आता दुसऱ्या दिवशी बघा, मी तेल आदल्या दिवशीच बनवून ठेवलेलं. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तेल मला लावायचं आहे की नाही, त्या दिवशी बघा अजून थोडा हलकासा कलर ना चेंज झालेला होता त्याचा, थोडंसं थिक झालेलं होतं तेल. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं गाळून घेतलं याला. आता रोजमेरीचं जर म्हणाल ना, तर ते एक नॅचरल हर्ब आहे. केसांसाठी, आपल्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. रोजमेरी टी म्हणजेच रोजमेरी वॉटर आपण केसांसाठी स्प्रे करू शकतो, टोनर म्हणून वापरू शकतो. ते लावल्यानंतर केस धुवायची सुद्धा गरज पडत नाही. हेअर ऑइलसुद्धा बघा, तुम्ही असं जर तेल लावलं तर हे डायरेक्ट लावू शकता. पण तुम्ही जर इसेन्शियल हेअर ऑइल लावत असाल ना, तर तुम्हाला कोकोनट ऑइलमध्येच तुम्हाला ते तेल मिक्स करायचं आहे. ते पुढे तुम्हाला दिसेलच, डायरेक्ट लावायचं नाही. तर बघा, याच्यामध्ये ना खूप सारे प्रॉपर्टीज असल्यामुळे की नाही, हे आपल्या केसांसाठी खूप हेल्दी आहे. तरीसुद्धा सुरुवातीलाच सगळ्याला सूट होईल असं नाही, त्याच्यामुळे ट्राय करत राहायचं आहे. आपला हेअर टाईप, स्कॅल्प टाईप त्याच्यानुसार जर तुम्हाला सूट नाही झालं तर ते तुम्ही थांबवूसुद्धा शकता. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही टोनर ॲड करू शकता, किंवा तेलसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या हेअर ऑइल्समध्ये मिक्स करून लावू शकता. अनुभव घ्यायचा आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीचं रोजमेरी लीव्स तुम्हाला मागवायचे आहेत. या जेमतेम सर्रास सुरुवातीला जर वापरणार असाल ना, तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हेअर ऑइलचं पण बघा, असं छान मसाज करायचं. आणि शक्य होईल तेवढं बघा, सुरुवातीला जर तुम्ही वापरत असाल की नाही, तर एकदा दोनदा तुम्ही लावा आणि त्याच्यानंतर लगेच केस धुवा, कारण की त्याचा कसा परिणाम होतोय ते माहीत नाही. पण सगळ्या गोष्टींच्या वापरानंतर मी तुम्हाला सांगते की रोजमेरी आपल्या केसांसाठी खूपच छान आहे. तुम्ही या 2 प्रकारांमध्ये लावा. फक्त तुम्हाला रिझल्ट्स पाहिजे असतील ना, थोडंसं जास्त दिवस लावावं लागेल. आता बघा, कोकोनट ऑइलमध्ये इसेन्शियल ऑइल जे आहे ना रोजमेरीचं, ते 2-3च ड्रॉप टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर केस धुण्याच्या अगोदर किंवा रात्री तुम्हाला चांगला मसाज करायचा आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये की नाही एवढंच, कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत आणखीन याच्या रिलेटेड सांगण्यासारख्या. पण याच्या माहितीपेक्षा अनुभवावरतीच माझा जास्त विश्वास आहे. त्याच्यामुळे मला जसे-जसे अनुभव येतील ना, तसे-तसे याच्या रिलेटेड मी व्हिडिओज बनवेल आणि शेअरसुद्धा करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.